चला तर मग मी मगाशी तुम्हाला सांगितलं की या पिल्ल्याला थोडा हे असा झालेला आजार आहे हा, जो कोंबड्यांना उष्णता किंवा जास्त झाल्यानंतर थंडीच्या दिवसात अति उष्णता म्हणजे त्यांना हीट कमी पडते किंवा अति उष्णता जर त्यांना झाली तर हे त्यांच्या अंगावरती उठायला सुरुवात होत असते. त्याच्यासाठी काय उपाय करायचा किंवा कोंबड्या आजारी पडू नयेत, हे जर आजार त्यांना सुरू व्हायला लागला तर कोंबड्या आजारी पडतात आणि खायचं बंद करतात आणि त्यांचं वजन कमी होतं आणि ते मृत्युमुखी पावतात. अशा सगळ्या गोष्टी यांच्याबद्दल होत असतात. पण हे जे पिल्लू आहे ते म्हणजे दिसत आहे तुम्हाला की फ्रेश आहे, म्हणजे याला इथं उठलेला आहे किंवा याला कोणता आजार झालेला आहे म्हणून हा म्हणजे असं डोळे वगैरे बंद करून गप्प बसलेला नाही आहे. आता मी जर याला सोडलं तर हा खात राहील. मी तुम्हाला दाखवते हा पिल्लू कसं खाईल ते. त्यानंतर दुसऱ्या कोंबड्यांचं खाऊन होऊ दे, त्या कोंबड्या खात आहेत म्हणून मी थांबलेले आहे. ह्याचं सुद्धा कसं खात आहे ते मी दाखवते तुम्हाला. कारण याला मी औषध देत आहे आजार वगैरे येऊ नये म्हणून. जर द्यायचं असेल तर याला स्टानसे क्लीन या औषधाचे नाव आहे. हे औषध आपण त्यांना द्यायचं आहे जेणेकरून हे पक्षी आजारी पडणार नाही आणि यांना ताप सर्दी खोकला कोणत्या गोष्टींचा आजार जरी झाला, हे आजार कोणत्या गोष्टीचा जर यांना झाला तर यातून त्यांना पेन कोणतं होणार नाही आहे किंवा आजारी होणार नाही. डोळ्यातून पाणी येणे किंवा सर्दी होणे किंवा ताप येणे अशा ज्या गोष्टी आहेत त्या ज्या पक्ष्यांना होत राहतात त्या होणार नाहीत. पक्षी आपला फ्रेश राहील. आणि जर हे असं जर त्यांना अंगावरती उठायला लागलं तर घरगुती उपाय बोलला तर हळद आणि गोड तेल याचा वापर करतात. प्रत्येकजण करतात, मीही तेच करते. अजून त्याने हे कवर होऊन जातं. सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम यांना हे लावायचं. त्यामुळे हे ना हे सगळं पूर्ण जी जखम आहे, आता मी हळद वगैरे लावून ह्याला व्यवस्थित क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे हे एक आता नवीन फोडी आलेली आहे, ही मी दाखवण्यासाठी तुम्हाला ठेवलेली आहे. म्हणून मी म्हणजे तुम्हाला पण माहिती दाखवायची होती, मला सांगायची होती म्हणून मी हे तसंच ठेवलेलं आहे. म्हणून हे मी तसंच ठेवलेलं आहे. याला आता हळद लावलेली नाही आहे. आता याला संध्याकाळी हळद आणि गोड तेल हे लावायचं. पूर्ण मिश्रण चांगलं करायचं आणि याच्या पूर्ण चेहऱ्याला म्हणजे पूर्ण लावायचं, म्हणजे जेणेकरून त्याला हे लवकरात लवकर कवर होऊन जातं. तर मी याला सोडून देते. बघा ते कसं खात आहे. हे जे काळं पिल्लू आहे त्याला झालेलं आहे तसं. तर मग हे जे आहे ते हा जो आजार आहे तो जास्त शक्यतो उन्हाळ्यामध्ये होत असतो. उन्हाळ्यामध्ये आजार हा झाल्याने पक्षी खूप आपलं नुकसान होतं, पक्षी मरून जातात. पावसाळ्यामध्ये पण होतात पण इतकं होत नाही. पावसाचं कसं असतं त्यांना हीट व्यवस्थित असते, मेंटेन व्यवस्थित हीट जर मिळाली त्यांना की ते पक्षी व्यवस्थित राहतात. मोठे पक्षी आहेत ते याला कवर करून घेऊन जातात, पण छोट्या पक्ष्यांना हे कवर होत नाही. त्यांना वॅक्सिन द्यावं लागतं. वॅक्सिन दिल्यानंतर हे पक्षी जो कोणता आजार येईल त्यांच्यावरती त्याला ते मात करून पुढे जाण्याची शक्ती त्यांच्यामध्ये येत असते. त्यामुळे वॅक्सिनसुद्धा करणे हे सुद्धा गरजेचे आहे. त्याचासुद्धा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोस्ट करेनच. पण अजून आपली रवण कोंबडी बसलेली आहे, तिची पिल्ली निघल्यानंतर तिच्यासोबतच आपण पिल्ली लहानाची मोठी कशी करायची, त्यांना काय द्यायचं, सुरुवातीला त्यांना खाद्य काय द्यायचं किंवा काय खायला घालायचं, त्यांचं खाणं घरच्या घरी कसं बनवायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आता आपण कोंबडी रवण बसलेली आहे. सगळ्या कोंबड्या खायला आलेल्या आहेत पण ती कोंबडी तिथंच बसून राहिलेली आहे. आलेली आहे बहुतेक ती कोंबडी आलेली आहे कोंबडी ती खायला पण वेळाने आलेली आहे. आता सगळं खाऊन झाल्यानंतर ती परत तिथं जाऊन बसणार आणि मी दुपारी किंवा थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेल की तिचं खाऊन पिऊन झाल्यानंतर ती कोंबडी तिथं जाऊन बसते. तर मग ह्या आजारासाठी आपण जर सांगायला गेलं तर स्टानसे क्लीनअप हे जे औषध आहे याचं हवं तर स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ह्या आजारावरती कोणत्या बोलायला गेलं तर तुम्हाला हे उपयोगी पडू शकतो. ताप सर्दी खोकला किंवा अजून कोणते आजार जर पक्षाला होत असतील तर त्याला हे सुरक्षा देण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून पिल्लं आपलं आजारी पडून खाणं पिणं जर बंद केलं पिल्ल्याने तर पिल्लं मरण्याची शक्यता असते. म्हणून पिल्ल्याने खाणं पिणं सोडायला नको, म्हणून हे आपण त्यांना लगेच आजार दिसायला लागल्या आपण हे त्यांना द्यायचं.
आणि आणताना आपण त्याच्यावरती तारीख बघायची आहे. तारीख बघणं महत्त्वाचं आहे. तारीख बघूनच आपण त्यांना द्यायची, तरच ते व्यवस्थित क्रिया करतो. व्यवस्थित त्याच्यावरती आपल्याला जो आहे त्याच्यावरती पिल्लं आपलं सुधारत आहे, व्यवस्थित झालेलं आहे हे आपल्याला दिसू शकतं. तारीख असते, तारीख बघूनच ते व्यवस्थित आणायची. याची तारीख संपलेली आहे, यात थोडं शिल्लक आहे पण याची तारीख संपलेली आहे. 2025 मध्ये आहे, अजून एक मंथ आहे 2025चा, त्यामुळे हे मला चालू शकतं. याच्यावरती तारीख आहे 2023 ते 2025. तुम्हाला दिसेल का नाही मला माहिती, पण आहे याच्यावरती तारीख आहे. याच्यामध्ये अजून आहे थोडंसं, मी ते सुद्धा पक्ष्यांना देऊ शकते. अजून कोणता जर आजार असेल किंवा ते पक्षी खात नसतील, त्यांचं वजन वाढत नसेल, तर दुसरं औषध आहे, त्याचंसुद्धा मी व्हिडिओ लवकरात लवकर पोस्ट करेन. पण आत्ताच्या म्हणजे जे माझ्या पिल्लांना जो त्रास होतो आहे तेच मी तुमच्या पुढे दाखवण्याचा प्रयत्न करत असते, की जेणेकरून तुमच्याही पिल्लांना तुम्ही सुरक्षित ठेवू शकाल. आणि ह्या पिल्लालासुद्धा बघा उष्णतेने कसं झालेलं आहे. ह्या सगळं स्क्रीनवरचे सगळे म्हणजे हे उष्णतेने झालेलं आहे, त्याला हे उष्णतेने झालेलं आहे. त्यामुळं ह्यालासुद्धा हेच सेक्लिन हे जे औषध आहे हे जर दिलं तर हे पिल्लू ह्या सगळ्या दुखण्याला क्लिअर करू शकते. किंवा याच्यासाठी ते कुठंतरी कोपऱ्यात बसणे किंवा त्याला ताप येणे, त्याला सर्दी येणे, त्याला खोकला येणे किंवा झुरल्यासारखं करणे, डोळे बंद करून बसणे, अशा ज्या गोष्टी आहेत ते करत नाही. आणि शक्यतो आपण लहान पिलांना वॅक्सिन दिल्यानंतर पिल्लींना आहे जे त्यांच्या रोगप्रतिकारशक्ती जी आहे ते वाढवण्याचा प्रयत्न, म्हणजे ते वॅक्सिनमुळे त्यांना जो आजार त्यांना होतो त्यांच्यावरती ते मात करून पुढे जातील असं त्यांच्यावरती ते इफेक्ट होत असतं. त्यामुळे जन्मलेल्या पिल्ल्यांना वॅक्स देणे गरजेचे आहे. कोण महिला कोंबडीने कॅमेरा पाडला त्यामुळे वॅक्सिन कोण महिला वॅक्सिन देत नाहीत, कारण त्यांचं मत असं असतं की काय होते, देशी कोंबड्या आहेत त्यांना वॅक्सिन नाही दिलं तर चालतंय, आमच्या कोंबड्या आहे अशा मोठ्या होतात. पण तसं नाही आहे, कारण व्हॅक्सिन न दिल्याने अचानकपणे कोंबड्या दगावू शकतात, एकत्रपणे मरू शकतात. जास्त फटका उन्हाळ्यामध्ये लागू शकतो. उन्हाळ्यामध्ये त्यांना उष्णतेची तीव्रता सहन होत नाही आणि त्यामुळे कोंबड्या मरण्याची जास्त शक्यता असते, त्यांना आजार होण्याची शक्यता असते, देवी रोग होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कोंबड्या अचानकपणे पूर्णपणे दगावू शकतात. मीही सुरुवातीला स्टार्ट केलं होतं तेव्हासुद्धा असंच केलं. वॅक्सिन जे आहे कोंबड्यांना जे लसीकरण आहे ते मी व्यवस्थित त्यांना दिलं नव्हतं. माझ्या कोंबड्या जवळजवळ 30 पिल्ली जी आहेत, 30 ते 40 पिल्ली आहेत, ती अशीच मरून गेली. एवढ्या वयाची झाल्यानंतर ती मरून गेली. त्यांच्यावर प्रतिकारशक्ती वाढण्याची गरज असते. पावसाळ्यात जरी कोंबड्या आपल्या भिजल्या तरी त्यांना एक ऊर्जा निर्माण होते, जेणेकरून ते पावसात जर भिजले तरी त्यांना एक प्रोटेक्शन राहते. म्हणून जे आहे त्यांच्या लसीकरण वगैरे ते टाईम टू टाईम त्यांना देणं गरजेचे आहे. पिल्लू जन्मल्यानंतर 21 दिवसानंतर त्यांची जी प्रोसेस असते सुरू होते. जन्मल्यापासून ते अंडी घालेपर्यंत जी प्रोसेस आहे ती सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित यानंतर दाखवेल. पण आत्ताचा जो ब्लॉग आहे तो फक्त यासाठी आहे की पिल्लांच्या चेहऱ्यावरती किंवा अंगावरती फोड्या जर आल्या आणि डोळे बंद जर झाले तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, हा छोटासा उपाय आहे. हे औषध त्यांना स्टार्ट करायचं, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण घरगुती उपाय म्हटलं तर हळद आणि गोडतेल यांच्या चेहऱ्यावरती पूर्ण लावून टाकायचं, सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम करायचं. म्हणजे हे 3 दिवसात कमी येतं, याचा रिझल्ट आपल्याला चांगला भेटतो. आणि पिल्लू जर हे औषध जर दिलं तर पिल्लू खायला लागतं, त्यामुळे त्याचं शक्ती अजून वाढते आणि ते हे चेहऱ्यावर जे उठलेलं आहे अंगावर पण ते उठतं, पण हे केसांमुळे आपल्याला ते दिसत नाही. तर ते कमी यायला लागतं आणि ते पिल्लू परत एकदा ग्रोथ व्हायला सुरुवात होते. श्री स्वामी समर्थ. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आत्ताची तर एवढीच माहिती आहे. श्री स्वामी.